नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीचे महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित मानवी हक्क व मानवी मूल्य या क्रेडिट कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन राईट्स अँड ड्युटीज इन इंडियन कॉन्टॅक्स या विषयामध्ये आपण जे प्रकरण क्रमांक 4 आहेत, रोल ऑफ ॲडव्होकेसी ग्रुप्स या संदर्भात चर्चा करत होतो. आणि मागील भागामध्ये आपण जे समर्थक गट किंवा ॲडव्होकेसी ग्रुप्स आहेत मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये आपण वकील असतील किंवा जे विधी व्यावसायिक आहेत त्या विधी व्यावसायिकांचं आणि प्रसार माध्यमांची भूमिका काय आहेत आणि ती कशी महत्त्वपूर्ण ठरते या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्याचाच पुढचा एक महत्त्वपूर्ण भाग किंवा ह्याच ॲडव्होकेसी ग्रुप्सपैकी एक महत्त्वाचा ग्रुप किंवा गट तो म्हणजे शैक्षणिक संस्था. या शैक्षणिक संस्थासुद्धा मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. साधारणतः आपल्याला माहिती आहे की मानव अधिकारांचं प्रवर्तन आणि प्रसार होण्यामध्ये यामध्ये शिक्षणाची भूमिका ही सर्वात महत्त्वपूर्ण असते. कारण कोणताही समाज असू द्या, व्यक्ती किंवा संस्थेला एकत्र आणण्यासाठी शिक्षणाची कळीची भूमिका लक्षात आपल्याला येते. आणि म्हणून वैश्विक मानवाधिकारच्या जाहीरनाम्याचे जे रचनाकार होते त्या रचनाकारांनी वैश्विक जाहीरनाम्याच्या म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन, ह्युमन राईट डिक्लेरेशन, त्याचं जे आर्टिकल 26 आहेत त्याच्यामध्ये मानव अधिकार समजण्यासाठी, ते मजबूत करण्यासाठी आणि त्याच्या प्रवर्तनासाठी मानवी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर टाकलेली आहे. मानव अधिकारांच्या जागतिक परिषदेने व्हिएन्ना जाहीरनामा आणि कार्ययोजना 1993 मध्ये झालं होतं. त्यामध्ये शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांनी निभावायच्या महत्त्वाच्या भूमिकेवरती भर दिलेला दिसून येतो. त्यानुसार मानव अधिकारांच्या उल्लंघनाच्या विकृतीशी लढा देण्यास, लोकांना सज्ज करण्यासाठी, निरक्षरतेचा नायनाट करण्यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमधून आणि शिक्षणाच्या सर्व साधनांमधून मानव अधिकारांची तत्त्व ही रुजवण्यासाठी, ती बनवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना संबंधित राष्ट्रांनी कराव्यात अशी विनंती त्यामध्ये केलेली आहे. आणि त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने सन 1995 ते 2004 हा जो कालावधी होता, या कालावधीत मानवाधिकार शिक्षणाचं दशक म्हणून घोषित केलेलं आपल्याला दिसून येतं. शिक्षण व शिक्षण संस्थांच्या भूमिकेचे महत्त्व विशद करताना मानव अधिकारविषयक शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे ते सतत देण्यात यावं असं संयुक्त राष्ट्र संघटनेने सन 2011 मध्ये घोषित केलेलं आपल्याला दिसतं. कारण मानवतेच्या बुद्धिमत्तेची आणि नैतिकतेची एक अभेद्य अशी भिंत उभारून राष्ट्रराज्यांमध्ये शांतता साध्य करण्यामध्ये शिक्षण आणि शिक्षण संस्थांची महत्त्वाची भूमिका आहे. आणि या शिक्षण संस्था ती भूमिका निभावू शकतात हा ठाम विश्वास संयुक्त राष्ट्र संघटनेने 1945 मध्ये स्थापन करतेवेळी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि राष्ट्रराज्यांनी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संघटनेची, ज्याला आपण युनेस्को म्हणतो, या संघटनेची स्थापना केलेली दिसून येते. मानवाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जगातील प्रत्येक बालकावर मानव अधिकारांची जी मूल्य आहेत ती मूल्य रुजवण्यासाठी, त्याला गुणवत्तापूर्ण मानवाधिकार शिक्षण मिळण्यासाठी आणि मानवाधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचं त्यांच्यावर बिंबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने शैक्षणिक आणि सांस्कृतिक व वैज्ञानिक संघटनेची स्थापना म्हणजे युनेस्कोची स्थापना केलेली आहे. आणि त्या स्थापनेपासूनच अनेक योजना आखल्या, त्या राबवलेल्या देखील आहेत. म्हणजे आपल्याला हा विषय पदव्युत्तर वर्गासाठी अभ्यासण्याची गरज ही याच्यामधूनच आपल्याला आलेली दिसून येते. कारण व्यक्ती शिक्षित होतो पण त्याला मात्र मानव अधिकारांचं, मानवी हक्कांचं, इतरांच्या हक्कांचं त्याला जाणीव नसते, त्याला अपुरी माहिती त्याला असते. आणि म्हणून हे वैश्विक आहेत, ते प्रत्येक मानव मात्राला आहेत. ही भूमिका प्रत्येक व्यक्तीला त्याला समजणं आवश्यक आहे आणि त्यातून आपण हा कोर्स शिकतो आहोत. खरं तर सामान्य शिक्षणाच्या प्रवर्तनासाठी आणि विशेषत्वाने मुलांच्या शिक्षणामध्ये योग्य ती धोरणं अनुसरण्यासाठी ही जी काही युनेस्को संघटना आहेत, या संघटनेने अनेक कार्यक्रम, अनेक योजना देऊ केलेल्या आपल्याला दिसून येतात.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक संघटनेने म्हणजे युनेस्कोने या व्यतिरिक्त सुमारे जवळजवळ 60 वर्षापासून मानव अधिकारांचं संवर्धन, प्रवर्धन करण्यासाठी मानव अधिकार उच्च आयुक्तांच्या कार्यालयाची एक छोटा विभाग त्यांनी स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो. मात्र संयुक्त राष्ट्रांनी मानव अधिकारांना प्राप्त होणारे आणि वाढत जाणारं जे महत्त्व आहे ते महत्त्व लक्षात घेऊन 1993ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या महासभेनं ज्याला जनरल असेंब्ली म्हणतो त्या महासभेने मानव अधिकार केंद्राचे मानव अधिकार उच्च आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि शैक्षणिक संस्थांनी प्राथमिक स्तरापासून संशोधनाच्या दृष्टिकोनातून मानव अधिकारांचं शिक्षण देण्यासाठी मानव अधिकार उच्च आयुक्तांच्या कार्यालयाने अनेक शैक्षणिक मालिका विकसित केलेल्या आपल्याला दिसतात आणि ह्या कार्यालयाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक संस्था आणि सदस्य राष्ट्रांसोबत योजना विकसित करण्यासाठी मानव अधिकार शिक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी काम करीत असल्याचा देखील आपल्याला दिसून येतं. खरं तर शैक्षणिक संस्थांकडे विद्यार्थ्यांना कौशल्य देणं किंवा ज्ञान देणारी प्रशिक्षण केंद्र म्हणून पाहणं ठीक आहे, पण तेवढ्यावर ते थांबता कामा नाहीत. तर या कौशल्य किंवा ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या पुढे जाऊन या शैक्षणिक संस्था ही सामाजिकीकरणाची प्रक्रिया शिकवणाऱ्या संस्था म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजेत. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण ते ज्ञानाधारित केंद्राव्यतिरिक्त ते पाल्यांमध्ये शाश्वत विकासात्मक दृष्टिकोन विकसित करत असतात. त्यांना जीवन कौशल्य, त्यांना सामाजिकीकरणाची प्रक्रिया, सांस्कृतिक, नैतिक मूल्य हे शिकवण्याचं कामसुद्धा या संस्था करत असतात. आणि म्हणून शैक्षणिक संस्थांचे मानव अधिकारांच्या उपभोगामध्ये आणि त्याच्या परिपूर्तीमध्ये असलेली महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन राष्ट्रराज्यांनी प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठीय स्तरापर्यंत मानव अधिकारांचं शिक्षण अनिवार्य करण्याची विनंती करणारे ठराव संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकारलेले आहेत आणि त्यानुसार वेगवेगळ्या स्तरावर मानव अधिकार शिक्षण देण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि त्याच्या ज्या इतर संस्था आहेत त्यांनी आपल्याला अनेक उपाययोजना अनुसरलेल्या दिसून येतात. खरं तर अनेक जे दस्तऐवज आहेत किंवा करार जे आहेत त्यानुसार प्राथमिक स्तरावर मानव अधिकारांचं तत्त्वज्ञान हे सोप्या आणि समजेल अशा पद्धतीनं साध्या सोप्या व्यंगचित्रांच्या आणि चित्रांच्या सहाय्यानं शिकवलं पाहिजेत अशी शिफारस केलेली आहे. माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्र आणि मानव अधिकारांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले जे पुढाकार आहेत त्याची माहिती देण्यात आली पाहिजेत आणि महाविद्यालयीन पातळीवर मानव अधिकारांचं महत्त्व किंवा त्या महत्त्वाचे जे घटक आहेत ते समजून त्याच्यामध्ये घेण्यावर जोर दिला पाहिजे. म्हणजे ह्या स्तरावर समाजाच्या खऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून आपण पदव्युत्तर वर्गांसाठी नेहमी मुलांना सेकंड टर्मसाठी प्रात्यक्षिक स्वरूपाचा अभ्यासक्रम आपण देत असतो. त्याच्या पाठीमागची ही भूमिका आपल्याला इथे समजून येते. विद्यापीठ पातळीवर ज्यावेळेस विद्यार्थी जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध तांत्रिक यंत्रणांची ओळख करून देऊन संयुक्त राष्ट्रांनी विविध दस्तऐवजांमध्ये पुरस्कृत केलेले जे विविध विषय आहेत त्या विषयांच्या मूल्यप्रणालीचे दुवे एकमेकांना जोडण्यास सांगितलं पाहिजेत. संशोधन पातळीवर शाश्वत विकासाभिमुख उपचारात्मक यंत्रणा माहिती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या बाबींची तपासणी केली पाहिजे. संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये कर्तव्यभिमुख संकल्पना आणि अधिकार व कर्तव्यांमधील आंतरसंबंध हा त्याच्यामध्ये असला पाहिजेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं असेल. त्याचबरोबर भारतीय तत्त्वज्ञानाने अगदी पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय सामायिक बंधुत्वाचा कर्तव्याची जाणीव असलेल्या नागरिकांचा पुरस्कार आपल्याला केलेला दिसून येतो. त्याचे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. मात्र मध्यम आणि आधुनिक युगामध्ये परकीय आक्रमणं आली. त्या आक्रमणांमुळे आधुनिकतेच्या नावाखाली तत्त्वज्ञानाचा आधार बदलून अधिकार केंद्रित शिक्षणाची रुजवणूक केली आणि मात्र स्वातंत्र्य लढ्यातील जी उराशी जपलेली जी प्राचीन मूल्ये होती ती मूल्ये घटनाकारांनी राज्यघटनेमध्ये रुजवून एक मूल्याधारित कर्तव्यनिष्ठ समाज निर्मितीचा संकल्प सोडलेला आपल्याला दिसून येतो.
राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून शासनाने मूल्याधारित मानवाधिकार शिक्षण रुजवण्यासाठी अनेक पावलं उचललेली दिसतात. मात्र बहुतांशी दस्तऐवज हे दुर्दैवाने दस्तऐवज म्हणूनच आपल्याला राहिलेले दिसतात. आपल्या देशात मानवाधिकाराच्या शिक्षणाची प्रवर्तन चळवळ अजूनही ही बाल्य अवस्थेमध्ये असल्याचं दिसतं. कारण 1993 मधील जागतिक मानवाधिकार परिषदेने स्वीकारलेल्या मानवाधिकार आणि लोकशाही शिक्षणविषयक कार्ययोजनेची दखल घेऊन मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ज्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या बाजूलाच एक प्रतिसाद म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ पातळीवर एक मानव अधिकार शिक्षणाला प्रवर्तित करण्यासाठी अनेक मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत. पण त्या केल्या असल्या तरी याच्या व्यतिरिक्त मानव अधिकार अधिनियम 1993 मध्ये जो भारतात झाला, त्या मानव अधिकारमध्ये सुद्धा ह्या अधिनियम कायद्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, शैक्षणिक संस्थांच्या भूमिका विशद केलेल्या आहेत. अलीकडे काही संस्था मानवाधिकारांच्या शिक्षणाचं महत्त्व ओळखून त्यांची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः मदुराईच्या मानवाधिकार शिक्षण संस्थेने मानव अधिकारांच्या बाबत साक्षरता वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले दिसून येतात. 1997 पासून अनेक शाळांना दत्तक घेतलेलं दिसतं आणि हेच उद्दिष्ट ठेवून पुणे विद्यापीठाने सन 2010 पासून एक व्यापक स्तरावर मानव अधिकार शिक्षण देण्याचा कार्यक्रम आखलेला दिसतो. आणि हे जे ॲडिशनल जे क्रेडिट आहेत त्याच्यामधनं हे पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थानं जे सक्षम सज्ञान आहेत त्यांच्यासाठी हा विषय अंतर्भूत केलेला दिसून येतो. आपल्या जागतिक दस्तऐवजाचं माध्यमातून संयुक्त राष्ट्रे ही मानव अधिकारांच्या प्रवर्तनासाठी देखरेख ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. राष्ट्रांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील व्यावसायिक आस्थापनांनी मानव अधिकार तत्त्वांची अंमलबजावणी करण्यावर देखरेख ठेवण्याची, त्यासाठी मानवाधिकार तत्त्वांचा आपल्या राष्ट्रीय कायद्यांमध्ये समावेश करण्यासाठी योग्य असे कायदे दुरुस्ती करून कॉर्पोरेट क्षेत्राने त्यांच्या सामाजिक जबाबदारीचा तत्वाचा एक भाग म्हणून ते स्वीकारावे, मानवाधिकाराची तत्वांचं पालन करावं, ते स्वीकारावे, असं आव्हान संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेलं दिसून येतं. व्यवसायांनी सामाजिक हितामध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी असण्याची मोठी परंपरा भारताला आहे. सन 2011 मध्ये भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या व्यवसायांनी ऐच्छिकपणे अंगीकार करण्याचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय दायित्वाच्या तत्वांचा एक संच 2009 मध्ये जारी केलेला जो मूळ अद्ययावत होता तो पुढे कंटिन्यू करून तो अधिक सुधारित केला, तो विकसित केलेला दिसतो. आणि त्याच्यामध्ये काही तत्त्व त्यांनी सांगितलेले आहेत. काय सांगितलेले आहेत की व्यावसायिकांनी स्वतःचं वर्तन, प्रशासन नैतिक आणि पारदर्शकता आणि जबाबदारीने युक्त असं ठेवलं पाहिजेत. जे व्यावसायिक आहेत या व्यावसायिक किंवा उद्योजकांनी त्यांच्या जीवनकालांमध्ये सुरक्षित आणि एक शाश्वत सेवा आणि वस्तू पुरवण्याचं तत्त्व त्यांनी स्वीकारावं. व्यवसायांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचं प्रवर्तन करावं. कामगारांचं कल्याण हे प्रत्येक व्यावसायिक उद्योगाचं त्यांचं कर्तव्य असलं पाहिजे. व्यवसायांनी आपल्या सर्व विशेषतः वंचित, असुरक्षित, दुर्लक्षित भागधारकांचं हित जपून त्यांच्यात स्वारस्याचा आधार त्यांनी घेतला पाहिजे. व्यावसायिकांनी मानव अधिकारांचा आदर केला पाहिजे. व्यवसायांनी पर्यावरणाचा आदर करणं, त्याचं पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. त्याची पुनर्स्थापना करण्यासाठी या व्यवसायांनी प्रयत्न केले पाहिजेत. व्यवसाय जेव्हा सार्वजनिक आणि नियामक धोरणं प्रभावित करण्यामध्ये गुंतलेले असतात तेव्हा त्यांनी जबाबदारीने कार्य करणं आवश्यक आहे. शिवाय व्यवसायांनी ग्राहक, उपभोक्त्यांना जबाबदारीने मूल्य प्रवर्धित केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यवसायाने स्वेच्छेने आपल्या प्रत्येक व्यवसायाची सदर तत्वांशी सांगड घालावी आणि अशी विनंती ह्या दस्तऐवजामध्ये 2011च्या दस्तऐवजामध्ये केलेली आणि त्यासाठीची मार्गदर्शक तत्व जबाबदार व्यवसायाला विधी मार्गदर्शन करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या तत्वांचं व्यवसायाशी एकीकरण करण्याचा मार्ग, साधनं त्याच्यामध्ये सुचवलेले आहेत. आता शासनाने नवी दिल्ली येथे भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्थेची स्थापना केली असून शासन आणि व्यवसाय यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्याचं काम सदर या संस्थेमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय कॉर्पोरेट कायदा आणि प्रशासनाच्या क्षेत्रामधील कायद्यांमध्ये दुरुस्ती अथवा नवीन कायदे करून
या तत्वांचं एकीकरण करण्यासाठी या संस्थांनी पावलं टाकावीत अशा प्रकारची सुद्धा त्याच्यामध्ये तरतुदी त्याच्यामध्ये केलेली दिसून येतात. व्यवसाय हा एक समाजाचा अविभाज्य हिस्सा असतो. कोणत्याही अपगमाशिवाय मानव अधिकारांचं पालन करणं त्यांचं कर्तव्य असतं आणि म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये समाजात अधिकारांचा कोणताही दुरुपयोग न होण्यासाठी व्यवसायांच्या निकोप वाढीसाठी व्यवसाय संस्थांनी शैक्षणिक संस्थांनी मानव अधिकारांचं शिक्षण देणं हे त्याच्यामध्ये अनिवार्य ठरतं असं याच्यामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच याशिवाय जे बिगर शासकीय संस्था आहेत, हे बिगर शासकीय संस्था यांची भूमिकासुद्धा किंवा ज्याला आपण NGOज नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो, यांची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण आपल्याला असल्याचे दिसून येते. राष्ट्र व लोकांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्षमता विकासन महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि या ज्या क्षमता असतात या क्षमतांच्या विकासामध्ये राष्ट्राचा विकास आणि मानवाधिकारांच्या प्रवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि विशेषतः शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये राष्ट्राने जे धोरणात्मक नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये या संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. व्यक्तीच्या बाबतीत क्षमता बांधणीमध्ये अधिकार व दायित्वांचा विकास करण्यामध्ये ज्ञानाची प्रक्रिया ज्ञात करून देण्यासाठी या संस्था महत्त्वपूर्ण असतात. कारण स्वयंसेवी संस्था सेवाभावी संस्था सामाजिक संस्था या सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकारचं कार्य करत असतात आणि खऱ्या अर्थानं मानव अधिकार किंवा जिथे मानव अधिकारांचं जे पीडित असतात त्यांच्यासाठी कार्य करताना दिसतात. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं जर झालं तर व्यक्तीच्या क्षमता बांधणीमुळे लोकांना त्यांच्या अधिकारांचा मार्ग त्यांची साधनं ही सुरक्षित करण्यामध्ये किंवा ती सक्षम करण्यामध्ये या संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. क्षमता वर्धन करणं वृद्धी करणं आणि पर्यायानं हे जसं राष्ट्राचं दायित्व असतं. पुष्कळ वेळा काय होतं की अनेक कारणांमुळे राष्ट्र लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकत नाही आणि त्यामुळे एक पोकळी निर्माण होते आणि ही जी पोकळी भरून काढण्यासाठी किंवा ही क्षमता बांधणीची संकल्पनेतून बिगर शासकीय संस्था सेवाभावी संघटना संस्था या निर्माण होतात. भारतामध्ये तर याची मोठी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. अगदी संत काळापासून अशा वेगवेगळ्या सेवा होतात ज्या ज्ञानदान भक्ती अन्नदान अशा प्रकारच्या किंवा वृद्ध अपंगांची सेवा शुश्रूषा करणं या इथून सुरुवात झाली तर आधुनिक काळामध्ये 21व्या शतकापर्यंत अशा असंख्य संस्था आहेत की ज्या ह्या प्रकारचं काम करताना दिसतात आणि म्हणून ही पोकळी भरून काढण्यासाठी त्या संस्था कधी प्रसंगी शासनावर दबाव आणतात. समाजातील वंचित वर्गांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना त्यांच्या अधिकारांची परिपूर्तता करण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्यासाठी मागणी करत असतात. थोडक्यात सांगायचं तर बिगर शासकीय संघटना हे सामान्यतः ते टीकाकार असतात, ते क्षमता बांधणी करणाऱ्या यंत्रणा असतात, ते नवनवीन उपक्रम प्रस्थापित करणाऱ्या यंत्रणा असतात, ते मानव अधिकारांचे समर्थक असतात, ते शासनाच्या धोरणात्मक भागीदार आणि विशेषत्वाने सल्लागार देखील असतात आणि म्हणून मानव अधिकारांचं प्रवर्तन करणं त्याची परिपूर्ती करण्यासाठी या संस्थांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येते. एकूण अशा प्रकारचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमं असतील, व्यावसायिक विधी तज्ज्ञांची संघटना असेल, शैक्षणिक संस्था असतील किंवा स्वयंसेवी संघटना असतील, कॉर्पोरेट संघटना असतील, ह्या संघटनांना आपण मानव अधिकारांचे समर्थक गट असं या अर्थानं म्हणतो आणि त्यांच्या भूमिका या त्यामध्ये महत्त्वपूर्ण असतात आणि त्यातून मानव अधिकारांची परिपूर्तता मानव अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या वृद्धी करण्यासाठी या ॲडव्होकसी ग्रुपचा किंवा या समर्थक गटांची भूमिका ही स्थानिक स्तरापासून तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ही आपल्याला महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येते. अशा अनेक घटक किंवा गट आपल्याला त्याच्यामध्ये समाजामध्ये कार्यरत असल्याचं सांगता येतं. अशा पद्धतीनं आपल्याला ही जी प्रकरण क्रमांक 4 आहेत याच्या संदर्भात ही संबंध चर्चा आपल्याला त्याच्यामध्ये करता येते. या अनुषंगानं खूप सारं वाचन साहित्य रीडिंग मटेरियल्स वेगवेगळ्या
माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा अगदी नेटवरती सहज उपलब्ध होण्यासारखं आपल्याला आहेत, ते नक्की प्रत्येक विद्यार्थ्याने ते वाचावं, समजून घ्यावं आणि त्यानुसार आपलंसुद्धा आचरण आणि कृती याच्यामध्ये बदल घडवून आणावं. तेव्हा खऱ्या अर्थानं या विषयाचं अभ्यास हा विद्यार्थी म्हणून आणि एक नागरिक म्हणून हा सार्थकी ठरेल, अशी एक आशा आपल्याला याच्या माध्यमातून करता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. सर्वांचे धन्यवाद.